मी कोकणची कन्या सपना. तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलमध्ये. गार्गी हाय कर. आज आलेली आमच्याकडे गार्गी बाबू आमच्याकडे आली. तर आज मी बनवणार आहे भारंगीची भाजीची रेसिपी. भारंगीची भाजी म्हणजे ही फक्त पावसामध्ये भेटते आणि खूप खायला टेस्टी लागते भाजी. चण्याची डाळ टाकली तर एक नंबर लागते भाजी, है ना गार्गी? मेथीच्या भाजीसारखी लागते ना? हा, सुंदर लागते. तुम्ही पण बनवतात? हा, तर भाजी सुंदर लागते ना बाबू? हा, तर अशी मस्त अशी पौष्टिक असणारी भाजी, तर ती फक्त पावसामध्येच भेटते. रानभाजी असते. बाबा आमची ज्या वेळेला म्हणजे आम्ही गावी होतो ना, गावी शाळेत असताना पण आमच्या आठवड्यातून 2 वेळा तरी असायची, म्हणजे फक्त पावसाच्या दिवसामध्ये डब्याला भारंगीची भाजी, नाचण्याची भाकरी. तर असा मस्त टिफिन असायचा आमचा. आणि मस्त इथे आता मी भाजी बनवणार आहे. गार्गीला पण आता इथे मी आता गार्गी तू काय जेवली आता? छोलेची भाजी मस्त झाली होती. भाजी छान झाली, चपाती पण छान झाली होती. तर हां, आता आम्ही भाजी बनवणार आहे. भारंगीच्या भाजीची रेसिपी ती तुमच्यासोबत मी आता शेअर करते आणि ती तुम्ही लास्टपर्यंत नक्की बघा. हां बोल, असं नक्की बघा. आणि सांग, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय. चला आता रेसिपी बनवते म्हणून सांग. आई रेसिपी बनवते. हां, ती तुम्ही बघा. चला चला नंतर रेसिपी बनवूया. तर ही बघा, ही आहे भारंगीची भाजी. तर ही भाजी रानभाजी आहे. तर ही फक्त जेव्हा पावसाचे दिवस असतात ना त्यावेळेलाच भेटते ही भाजी. तर मंथनला मी आता स्कूलमध्ये सोडलं, तर त्यावेळेला येताना मी भाजी घेऊन आली. इथे ना पनवेलवाले आजी बसतात भाजी घेऊन, म्हणजे दोघे आजी बसतात. तर त्यांच्याकडून मी भाजी घेऊन आली. त्यांना आदल्या दिवशी सांगून ठेवलं होतं की भारंगीची भाजी असेल ना तर ठेवून द्या, कारण की ह्याची चव आहे ना गावी असताना भरपूर खाल्लेली आहे भाजी. भारंगीची भाजी म्हणजे ज्या सगळ्या रानभाज्या येतात ना तर त्या खूप वेळा खाल्लेल्या आहेत. त्याच्यामुळे कसं टेस्ट तर तशी नाही येणार, कारण की ती भाजी आई बनवत होती. तर आता ही मी बनवणार आहे. तर मी भाजी घेऊन आली, तर म्हटलं तुमच्यासोबत रेसिपी शेअर करते. आणि एकदम कोवळी अशी भाजी आहे. तर कसं आता ह्या वर्षी जरा पाऊस थोडा लेट लागला, त्याच्यामुळे थोडीशी भाजी लेट आली. नाहीतर ही मेच्या म्हणजे मेमध्ये जर पाऊस लागला ना तर जूनच्या पहिल्या आठवड्यात वगैरे ही भाजी भेटते. मी दरवर्षी आणते भाजी. ज्या वेळेला कधी ह्या रानभाज्या भेटतात ना तेव्हा आवर्जून खाते, कारण की ह्या आपल्याला वर्षातून एकदाच खायला भेटतात. तर त्याच्यामुळे मी ना घेऊन येते. ज्या सगळ्या रानभाज्या असतील ना त्या घेऊन आली. तर आता इथे मी साफ करून घेते. मस्त अशी कोवळी कोवळी सगळी पानं घेते, म्हणजे सगळी कोवळीच आहे भाजी. तरी पण मी जी चांगली चांगली आहे ना, काळी पडलेली आहे ती नाही घेतली. तर ही अशी मी भाजी इथे सगळी साफ करून घेतली, फक्त पानं घेतली. आता इथे मी आडाळ्यावरती कट करून घेते. तर माझ्याकडे आडाळा आहे, तुमच्या म्हणजे विळी बोलतात, काही जण आडाळा बोलतात, काही जण विळी बोलतात. तर मी इथे आता आडाळ्यावरती कापून घेते बारीक एकदम. आपण मेथीची भाजी कशी कट करतो ना तशीच कट करायची, म्हणजे तशीच कापायची. तर मी इथे कापून घेते. आणि ह्याच्यामध्ये तुम्ही आधी 2 तास ना चण्याची डाळ एक 15 मिनिटं टाकलं तरी चालेल. आधी 15 मिनिटं चण्याची डाळ भिजत टाकून ठेवा. आणि चण्याची डाळ टाकून ही भाजी एवढी सुंदर लागते ना. आणि ह्याच्यासोबत पहिले आम्ही कसं टिफिनला वगैरे, म्हणजे बाबा ज्यावेळेला आम्ही गावी होतो ना शाळेमध्ये, त्यावेळेला बाबा कसे रानामध्ये जाऊन घेऊन यायचे भाजी. त्यानंतर टिफिनला आमच्या आठवड्यातून 2 वेळा तर ही भाजी असायची जूनमध्ये. आणि एवढी सुंदर लागते ना भाजी. आणि तेव्हा कसं आई चुलीवर जेवण बनवायची ना तर खूप भारी, त्याची टेस्ट थोडी वेगळीच लागते. तर तुम्हाला माहिती आहे चुलीवरच्या जेवणाची टेस्ट थोडी वेगळी लागते. तर तसंच तर आता मी इथे भाजी सगळी कट करून घेते. आडाळ्यावरती मस्त बारीक अशी चिरून घेणार. आणि जेवढी कोवळी कोवळी पानं आहेत तर तशी घ्या. आणि हात थोडेसे आणि ना काळे पडतात, म्हणजे आपण ही भाजीचं कसं राप बोलतात, तर तसा हात थोडासा राप लागतो आणि ती थोडीशी काळी पडतात. आपली बोटं असतात ना ते थोडीशी काळी पडतात. तर इथे माझी तुमच्याशी बोलता बोलता भाजी इथे माझी कापून झाली, चिरून झाली. इथे मी एक टोप घेतला, टोपामध्ये ती भाजी सगळी काढून घेते. गावी आई सोरकुलात ठेवायची भाजी उकडायला. तर मी इथे टोपामध्ये ठेवले. 2-3 वेळा स्वच्छ धुवून घेतली. त्यानंतर इथे आता मी गॅसवरती ठेवून घेतलं. पाणी ठेवायचं भरपूर, कारण की ह्याला चांगले म्हणजे थोडा उग्रट वास येतो. तर त्याच्यामुळे हे पाणी आपण गाळून टाकणार. हे बघा
आणि तुम्ही बघू शकता कलर पण याच्या नंतर ना जशी भाजी ना शिजत येते, उकळी येते ना त्यावेळेला भाजी थोडी शिजत येते, तर त्याचा कलर पण चेंज होतो. तर आता इथे ना आपली ऑलमोस्ट अशी भाजी इथे शिजलेली आहे बघू शकता, आणि कोवळी असल्यामुळे जास्त वेळ नाही लागणार. तर आता मी काय करते, या चाळणीमध्ये ना ही भाजी सगळी टाकून घेते आणि मस्त अशी पाणी ह्याच्यातलं सगळं काढून घेतलं. आता मी इथे ह्या भाजीतलं सगळं पाणी आता काढून घेणार आहे. पहिल्यांदा थोडी नितळत ठेवली, ताट घेतलं. हे बघा, आपण कारल्याची भाजी कशी अशी पिळून घेतो ना, तर त्याच पद्धतीने इथे अशी पिळून घ्यायची. बघा, अशी जेवढं पाणी येतंय तेवढं, तुम्हाला जेवढी ताकद असेल ना तर तेवढं सगळं पाणी काढून टाका. तर मी इथे पाणी काढून टाकते. आणि त्यानंतर ही भाजी परत बघा, मगाशी ज्यावेळेला चिरली ना तर त्यावेळेला भरपूर वाटत होती आणि आता केवढीशीच झाली, म्हणजे 2 मुठी पण नाही व्यवस्थित घट्ट झाल्या. अशा माझ्या छोट्या छोट्या झाल्या आहेत मोठी, त्याच्यामुळे तुम्हाला ती तेवढी वाटते. आणि आता काय करायचं, ही जी भाजी आहे ना ती आता सुट्टी करून घ्यायची, म्हणजे ही अलग अलग करायची. कारण की त्याला आता आपण मीठ मसाला लावणार आहे ना, तर प्रत्येक पानाला भाजीतला लागला पाहिजे मीठ मसाला. तर त्याच्यामुळे मी इथे भाजी सगळी अशी जे गोळे बनवले होते ना ते सोडून घेतले. बघा, अशा पद्धतीने सोडून घ्यायचे. आणि भाजी एकदम म्हणजे ज्यावेळेला शिजते ना भाजी, तर त्याचा वास पण खूप सुंदर येतो. पण एकदा पिळून टाकायची, जास्त नाही, फक्त एकदाच असं ज्या पाण्याने आपण उकडायला ठेवतो ना तर ते पाण्याने पिळून टाकायची. अशी ही करून घेतली सुट्टी. त्यानंतर आता आपण इथे काय करणार आहे, याच्यामध्ये आता आपला मालवणी मसाला थोडासा आधी टाकून घ्यायचा. तुम्हाला तिखट बनवायची आहे ना, तर म्हणजे काय काय जण मिरची टाकतात, पण मिरचीला टेस्ट नाही, तर तुम्ही असा मसाला टाकायचा, मालवणी मसाला, थोडीशी चवीनुसार मीठ टाकलं, गरम मसाला आणि थोडीशी हळद टाकायची. जे बेसिक मसाले असतात ना तर तेच टाकायचे. आणि त्याचपासून मी तुम्हाला मी ज्या रेसिपी बनवते ना तर ते घरगुती माझे मसाले असतात, त्याच्यापासूनच मी तुमच्यासोबत रेसिपी शेअर करते. तर तुम्ही असे बघितली असेल. आणि हाताने सगळं हे मिक्स करून घ्यायचं, म्हणजे भाजीला लागलं पाहिजे मसाला. त्यामुळे गॅस चालू करते आणि ती आता फोडणीची तयारी करते. तर तव्यावर जी भाजी शिजवलेली असते ना तर त्याला चव एक नंबर येते. आणि तुम्ही बघा, अशी करून बघा, कारण की इकडे सर्रास लोकांना माहिती नाही आहे की ही भाजी कशाची आहे. तर ही एकदा आणा, अशी भाजी, भारंगीची भाजी ही आणा, तुम्ही करून खा, तुम्हाला खरंच नक्की आवडेल. आणि 1-2 कांदे घेतले मी, कांदा भरपूर टाकायचा. आणि लसणीच्या पाकळ्या 10 ते 12 घेतल्या होत्या, बारीक एकदम करून घेतल्या, ठेचून घेतल्या. थोडंसं तेल टाकलं तव्यावरती आणि ते टाकून दिलं त्याच्यामध्ये. थोडासा कांदा फ्राय झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण मालवणी मसाला टाकणार, कारण की पहिल्यांदा टाकलाय मी थोडासा, पण ही जी टेस्ट असते ना तेलामध्ये टाकण्याची, म्हणजे ती फोडणीचा प्रकार बोलायचा, तर ते त्याला तर असं टेस्ट थोडी चांगली येते, म्हणून मी तेलामध्ये थोडासा मसाला टाकला. आणि ही जी भाजी आहे ना ती सगळी आता मी फोडणीला देते. बघू शकता मस्त. आणि शिजल्यावर कशी याची जास्त होत नाही भाजी, त्याच्यामुळे कसं तव्यावरच, आणि टेस्ट थोडीशी चांगली लागते तव्यावर शिजवल्या. आणि ह्याच्यावर कशी मी आता भाकरी पण करून घेतल्या ना, तर त्याच्यामुळे मी म्हटलं आता पटकन भाजी बनवते. आणि ही बघा, डाळ आधी मी 1 तासभर भिजत टाकली होती. चण्याची डाळ टाकायची. चण्याची डाळ टाकल्यानंतर ना खूप टेस्ट भारी येते. आणि आमच्याकडे मंगेशना सर्रास चण्याची डाळ भाजीमध्ये आवडते, म्हणजे मेथीची भाजी, त्याच्यानंतर कोबीची भाजी, दोडक्याची भाजी, तर त्याच्यामध्ये चण्याची डाळ टाकते मी. आणि खूप भारी लागते चण्याची डाळ. थोडीशी भिजत टाकायची आणि नंतर झटपट अशी आपली ही भाजी बनवायची. मेथीच्या भाजीमध्ये पण चांगली लागते. शेपूच्या भाजीमध्ये मी मुगाची डाळ टाकते. तर इथे आता सगळं मिक्स करून घ्यायचं. आणि आपण मीठ पण पहिल्यांदा टाकलेलं आहे, तर बघायचं मीठ जर तुम्हाला अजून लागलं तर टाकायचं, नसेल तर तुमच्या अंदाजानुसार तुम्ही तुमच्या बनवणाऱ्या भाजीमध्ये तुम्ही टाकू शकता. तर इथे मी सगळं मिक्स करून घेतलं. आणि शिजत होती ना तर त्यावेळेला एवढा वास भारी येत होता ना, मस्त वास येत होता. म्हटलं आता 5 मिनटं झाकण ठेवायची, 5 मिनटानंतर आपण परत खोलणार आहेत आता. आणि मस्त अशी भाजी आपली इथे अगदी वाफाळलेली भाजी, मस्त भारंगीची भाजी. आणि गरम गरम जर नाचण्याची भाकरी असेल ना, काहीच नको जेवायला, तर एवढी सुंदर लागते ही भाजी. आणि तुम्हाला जर कधी अशी भेटली ना तर नक्की तुम्ही ट्राय करा, अशी रेसिपी बनवा, तुम्हाला नक्की आवडेल. आणि ह्या भाजीची टेस्ट असते ना तर ती थोडी वेगळीच लागते. तर बघू शकता मस्त अशी आपली इथे भाजी झालेली आहे, रेडी झालेली आहे. थोडंसं वरतून खोबरेल तेल टाकायचं. आणि हे खोबरेल तेल नक्की टाका, कारण की खोबरेल तेल वरतून पालेभाजीमध्ये टाकतो ना तर त्याची थोडीशी चव वेगळी लागते.
म्हणजे सुंदर लागते चव. त्याच्यामुळे मग आम्ही बघितलं असेल तुम्ही, मी टाकते भाज्यांमध्ये, असं पालेभाज्या वगैरे असते ना तर त्याच्यामध्ये मी टाकते थोडंसं खोबरं. तर थोडंसं खोबरं टाकायचं आणि मिक्स करायचं. तुम्ही नाही टाकलं तरीही चालेल, पण थोडंसं खोबरं टाकलं थोडीशी, म्हणजे कसं आता सवय झाली आहे ना थोडीशी पालेभाजीमध्ये टाकायची, तर त्याच्यामुळे जास्त नाही टाकलं. काही जण खूप टाकतात इकडे, आपल्या इकडे. तर मी थोडंसंच खोबरं टाकलं, तेल पण टाकलं आणि अशी बघू शकता मस्त अशी आपली वांग्याची भाजी झालेली आहे रेडी. तर बघूनच तोंडाला पाणी सुटलं असेल, तर तुम्ही नक्की अशी रेसिपी ट्राय करा. आणि जर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल ना तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जास्तीत जास्त शेअर करा. हे बघा आता मस्तपैकी गरम गरम नाचणी आणि तांदळाची मिक्स भाकरी आणि गरम गरम इथे आपली वांग्याची भाजी. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.